ठणकावून व्हाईट हाऊस मध्ये जाऊन सांगितलं होतं, व्हाईट हाऊस निक्सनच्या घरात, की तुम्ही माझ्या राष्ट्राच्या निर्णयामध्ये येऊ नका, तुमचा तो अधिकार नाही, माझ्या राष्ट्राचा निर्णय आम्ही घेऊ, भारतीय घेऊ. आणि तडकाफडकी निघून आल्या होत्या. नटवर सिंग तेव्हा त्यांच्या बरोबर होते, ते परराष्ट्र मंत्री होते. आणि हा सगळं एका पुस्तकात लिहिलंय. गॅरी ब्रास नावाच्या माणसाने द ब्लड टेलिग्राम नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये हा सगळा इतिहास नमूद आहे. हा कुठे IQ व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून आलेला इतिहास नाही, हा पुस्तकातला इतिहास आहे. तर इंदिरा गांधींनी ठणकावून सांगितलं होतं अमेरिकेला, तुम्ही माझ्यामध्ये पडू नका, मला जे करायचं ते मी करणारच. आणि पाकिस्तान बांगलादेश मधल्या नागरिकांवर अन्याय करतंय. ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान होते तेव्हा, बांगलादेश नव्हतं तेव्हा. ईस्ट पाकिस्तानमध्ये वेस्ट पाकिस्तान अन्याय करतंय, आम्ही ईस्ट पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देणार. हे इंदिरा गांधींनी व्हाईट हाऊसच्या घरात जाऊन सांगितलं होतं, घरात. आणि किसिंजरला सांगितलं होतं, तुम्ही विसरला असाल तुमच्या ज्यूजवर झालेले अत्याचार, हे तुम्ही कसे विसरू शकलाल? माझ्या शेजारी राष्ट्रामध्ये माझ्या भगिनींवर बलात्कार होतोय, माझ्या लहान बाळांना मारलं जातंय, माझ्या भावांना मारलं जातंय, मी उघड्या डोळ्यांनी भारत बघू शकत नाही. आम्ही पाकिस्तान बांगलादेशची स्वतंत्र निर्मिती करणार, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणार. आणि शेवटी 1971 साली जगाच्या नकाशावरती पाकिस्तान तुटून बांगलादेशची निर्मिती झाली. ते फक्त भारतीय सैन्यामुळे शक्य झालं. आणि त्यामुळे कोण आमच्यासाठी, कोण डोनाल्ड ट्रम्प? कोण डोनाल्ड ट्रम्प? डोनाल्ड ट्रम्प आमच्या देशाची दिशा ठरवणार का? मी तर त्यांना राजकारणी पण मानत नाही. हा, रिचर्ड निक्सन, हेनरी किसिंजर, आत्ताचे बिल क्लिंटन, हे सगळे राजकारणी होते. डोनाल्ड ट्रम्प हा राजकारणी नाही आहे. डोनाल्ड ट्रम्प हा व्यावसायिक आहे. आणि प्रचंड पैसे आणि डिवाइड म्हणजे पोलरायझेशनचं पॉलिटिक्स, याच्यासाठी तो अमेरिकेत आज नेता बनलाय. नुसता द्वेष तयार करायचा, हा विरुद्ध तो, तो विरुद्ध हा, हा विरुद्ध तो. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ज्या गतीने आणि ज्या पद्धतीने पुढे झालाय, अजून 10 वर्षांनी म्हणजे 5 वर्षांनी त्याचं जर परराष्ट्र धोरण हेच राहिलं तर भारतीयांना अमेरिकेत राहणं मुश्किल होऊन जाईल.